नमस्कार मैत्रिणींनो, रात्रीच्या जेवणासाठी असं हलकं-फुलकं आणि पण झणझणीत आणि चमचमीत असं खायला भेटलं तर आणखी काय हवं. तर त्यासाठी काय करूयात, इथे गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात. आता त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, तेल छान तपल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे, तो पण असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता हा कांदा परतल्यानंतर आपल्याला इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या, त्या पण त्याच्यामध्येच घालून घेतल्या. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, त्या पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता याला व्यवस्थित असं परतवून घेऊया, करून याचा कच्चेपणा जो आहे का दूर असा होईल आणि आपला जो पदार्थ आहे का एकदम छान असा बनेल. त्यासाठी आपण काय करूयात, याला एकदम छान असं परतवून घेऊयात. कांद्याचा रंग बदलल्यानंतर आपण पुढील जिन्नस याच्यामध्ये घालून घेऊयात. आपल्या मिरच्या पण छान अशा तळल्या पाहिजेत आता, जेणेकरून त्याचा कच्चेपणा आपल्या खातानी आला नाही पाहिजे. तर इथे मी 1 चमचाभर लाल तिखट आणि अर्धा चमचा इथे हळद पावडर घालत आहे. कारण हा पदार्थ एकदम झणझणीत चमचमीतच आपल्याला छान असा खावासा वाटतो. त्यामुळे मी इथे लाल तिखटचं प्रमाण थोडंसं जास्त घातलेलं आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही थोडंसं कमी घातलं तरी पण चालतं. तर आता इथे अर्धी वाटी बेसन घालायचं आहे आणि याच्यामध्ये बेसन जे आहे का व्यवस्थित असं तेलात परतवून घ्यायचं आहे. आता याला आपण काय करूयात, चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊयात. कारण आता मीठ घालायचं राहिलं होतं आपलं. तर आता याला व्यवस्थित असं तेलामध्ये अगोदर एखाद मिनिट परतवून घेऊयात आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा हापका मारून घ्यायचा आहे. तर तुम्ही असं हे बेसन जर खाल्लं नसेल तर नक्की या पद्धतीने करून खा. रात्रीच्या जेवणासाठी अगदी भाकरीसोबत उत्तम पर्याय आणि खूप मस्त असं हे बेसन लागतं. एकदम झणझणीत, चमचमीत आणि चवीला तर अप्रतिम असं होतं. तर आता काय करूयात, आपल्याला इथे पाणी अजिबात जास्त घालायचं नाही. असं मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने हातावर त्याचा हापका मारून घ्यायचा आहे आणि असं थोडं-थोडं करून आपल्याला हे पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं, जेणेकरून बेसन आपलं शिजलं बी पाहिजे आणि ते असं मोकळं-मोकळं सुद्धा झालं पाहिजे. त्यामुळे पाण्याचं प्रमाण इथे अगदी थोडं-थोडंच ठेवायचं आहे. तर मी 1 वाटीभर पाणी घेतलं होतं, त्याच्यातलं थोडंसं माझं पाणी उरलेलं आहे. तर एक मी पूर्ण वाटी याच्यामध्ये घातलेलं नाही, अर्धी वाटी बेसन आहे माझं, तर त्यासाठी अर्ध्या वाटीला थोडंसं मी जास्तीचं पाणी घातलेलं आहे, पण 1 वाटी पूर्णसुद्धा घातलेली नाही. आता याला व्यवस्थित असं परतवून झाल्यानंतर आता काय करूयात, याला झाकण लावून 1-2 मिनटं याची वाफ काढून घेऊयात, जेणेकरून बेसन जे आहे का ते छानपैकी आपलं शिजलं पाहिजे. आता काय करूयात, वरतून कोथिंबीर घालूयात. याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मी इथे ज्वारीच्या भाकरीसोबत हे झुणका सर्व केलेला आहे. तर तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. बघू शकता मस्त अशी भाकरी झालेली आहे आणि आपलं बेसनसुद्धा तयार आहे. तुम्ही या पद्धतीचं बेसन नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल, ही माझी 100% गॅरंटी आहे. आणि असं झणझणीत झुणका आणि भाकरी असल्यावर काय हवं आहे आपल्याला आणखीन. हे कांदासुद्धा याच्यासोबत फोडून घेतलेला आहे मी. नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अगदी सुख म्हणू शकता असा आपला हा झुणका भाकरीचा बेत तयार आहे. रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही करू शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा करून खाऊ शकता. मस्त असा हा झणझणीत बेत आहे. नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.